हाय, गुड मॉर्निंग. मी वैभव चिपळूणकर. गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी आज एक काम हाती घेतलं आहे, ते म्हणजे माझं प्रोजेक्ट एम एचं हिस्ट्री प्रोजेक्ट. आणि माझं आजचं टॉपिक आहे मच्छीमार समाज, हिस्ट्री ऑफ फिशिंग कम्युनिटी इन मुंबई. मच्छीमार समाज यांच्यावर मला फील्ड प्रोजेक्ट करायचं. आता फील्ड प्रोजेक्ट करायचं म्हटलं तर मला प्रत्यक्षात बंदरावर जावं लागणार, तिथल्या कोळी लोकांसोबत बोलावं लागणार, त्यांचे इंटरव्ह्यू घ्यावे लागणार, त्यांची दिवसाची दिनचर्या कशी असते, त्यांची बोलीभाषा कशी आहे, ते दिवसभरात काय काम करतात, कशा पद्धतीने करतात, मच्छी कसे पकडतात, फिशिंग कसे करतात, या सर्व गोष्टीची फील्डवर जाऊन माहिती घेऊन मला हा प्रोजेक्ट सबमिट करायचा एम ए हिस्ट्री. अशा पद्धतीने माझं हे युनिव्हर्सिटीकडून असं मिळालेलं आहे. अशा पद्धतीची गाईडलाईन असणार आहे. हे त्यांनीच आम्हाला दिलेलं आहे. सर्व प्रिंट, कोणत्या ह्याच्यावर प्रोजेक्ट बनवायचं आहे, या सर्व गोष्टी त्यांनीच आम्हाला दिलेल्या आहेत. आणि हे त्यांची गाईडलाईन आहेत सर्व. आणि चॅप्टर 1 मध्ये काय आलं पाहिजे, इंट्रोडक्शन आलं पाहिजे, चॅप्टर 2 मध्ये काय आलं पाहिजे, 3 मध्ये काय आलं पाहिजे, अशा पद्धतीने त्यांनी पॉईंट्स दिलेले आहेत. मिनिमम 50 पेज आणि 20 ते 30 MB झालं पाहिजे. आणि ऑनलाईन सर्व सबमिट करायचं प्रोजेक्ट. हे माझा पहिलाच पेज आहे. मी लिहायला सुरुवात केलेली आहे. हँडरायटिंग थोडी खराब आहे, मला माहिती आहे. तर 2000 नंतर माझं शिक्षण 10वी नंतर काही झाले नाही. मग जवळजवळ 22 वर्ष मी काहीच शिक्षण नाही घेतलं. माझे सिनियर्स खूप बोलायचे, अरे वैभव, तुला जर पुढे जायचं असेल तर तुला शिक्षणाची खूप गरज आहे. मी इथून ऐकून इथून सोडून द्यायचो आणि खूप लेट झाला. मग त्यानंतर 2022ला मी 12वी केली. त्यानंतर 13ला FY SY कंटिन्यू मी लगातार ते 22 नंतर चालू केलं. 2025ला माझा TY कंप्लीट झालं. मराठीमधूनच माझे सब्जेक्ट हिस्ट्री वगैरे होते. आणि त्यानंतर आता मी MA ला फर्स्ट सेमिस्टर माझी एक्झाम झालेली आहे. आणि हा जो काही मी प्रोजेक्ट आता करतोय तो फर्स्ट इयरचा सेकंड सेमिस्टरचा प्रोजेक्ट करतो. अशा पद्धतीने करावं लागतं. तर मी खूप एक्सायटेड आहे की मला ॲक्च्युली लोकांसोबत संपर्क साधावा लागेल. फिशिंग म्हणजे मच्छीमार समाजासोबत संपर्क साधून त्यांची पूर्ण माहिती काढावी लागेल, त्यांचा इंटरव्ह्यू घ्यावा लागेल. आणि खरंच खूप मजा येणार आहे आणि मला पण खूप आवडेल. बघूया पुढे काय होतंय. थँक्यू.